हॅलो छत्रपती संभाजीनगरकर. चला तर आज आहे वट सावित्री पौर्णिमा. तर सगळ्याला वट सावित्री पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज मी स्पेशल बनवत आहे तांदळाची खीर आणि त्याच्यात टाकत आहे काजू आणि बदाम आणि इकडे विलायची 3 विलायच्या घेतल्यात. दूध तापवायला ठेवले, पोळ्या पण झाल्या, वरण पण झालंय आणि भात पण झालाय. तर चला तुम्ही पण या जेवण करायला. तर कोणी कोणी काय बनवलंय आज स्पेशल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आजची रील कशी वाटली आजची रील पण सांगा कशी वाटली. कशी वाटली ते थोडंच बघणार आहेत YouTube वरचे. इंस्टाग्राम वरती जाऊन बघा. इंस्टाग्रामच्या आयडीचं नाव काय? आयडीचं नाव शुभांगी काकडे. तर माझ्या आयडीचं नाव आहे शुभांगी काकडे. असं या आयडी वरती जाऊन बघा. YouTube वरती प्रमोशन नाही करतायत इंस्टाग्रामचं. हो का? तू अकाउंट बंद होऊन जाईल. हा. असं काही साडी कधी घेतली? तर साडी हा. दोंड्याच्या महिन्यामध्ये माझ्या आईने घेतलेली आहे. आणि सोनं तर बदबद दिसाले. बदबद सोनं काय म्हणतात तुमच्या गावाकडे? काय म्हणतात? बदबद म्हणतात. हा. पाणी कसं पडलं बदबद आज? आज बदवत पाणी. हा पाऊस पडला तर मी मिक्सर बघा कुठे ठेवले, हा. कारण तिथं जास्त बोर्ड नाहीये त्या रूम मध्ये. हा. तर एकच बोर्ड ते पसारा जास्त झाला ना. आज स्पेशल खीर बनवालीस? स्पेशल अशी खीर बनवते मी. वट तर पौर्णिमेची? सकाळी बोलले होते मला हा. की पुरणाची डाळ टाकतो. मी टाकली नाही पुरणाची डाळ आज. मला बोलले स्पेशल अशी खीर बनव. ते पाणी त्यावर पुरण कोणाला खावा वाटणार आहे? वाटीतलं पाणी देते. हे? तांदळाचं हे पाणी कशाचं आहे? तांदूळ भिजू घातलेले. हा का? घ्या मॅडम दिसाली तू आज. हा? आज नवीन दिसतीये का? हा. काय म्हणशील ती आईला? काय म्हणशील? व्हिडिओ बघ म्हणा ती आईला. आई माझ्या आई तर बघणार नाही. हा. तर कारण तर आईकडे मोबाईल नाही. सासूबाई माझा व्हिडिओ बघा. सासूबाईचं बघा ना ते. पण त्या नागेशला सांग ना, भावाला सांग ना. भाऊ कशाला आहे ते मग? त्याला टाइम नाही भेटत ना. हा. जास्त. संध्याकाळी काय काम करतात? संध्याकाळी काय हा. जेवण केले की झोपतात. दिवसभर काम हा. शेतामधलं आता पेरण्या ते चालू आहेत ना. पाऊस पडला का म्हणा? हो. बदबद पाऊस पडला? जास्त पाऊस गावात बंद आहे. हा. जास्त आमच्या इकडे बनत नाही. इकडे जास्त पाऊस पडला. असं का? कॅमेरा लहानकडे कुठंतरी भाषा आहे बदबद पाऊस पडला. असं का? मस्त असे मी आता तुपामध्ये हे भाजून घे. असं का? आणि बनव खीर बनवतीये. आणि तुम्ही पण या जेवण करायला. बाकी सगळा स्वयंपाक झालाय? हा पूर्ण झाला स्वयंपाक. असं का? मी घरी बनवलेलं तूप आहे. असं का? तूप कशाला लागतं का? हे भाजून टाकतील त्याच्यामध्ये छान आणि लागतं. भाजल्याशिवाय असं नाही ना बघ. असं चांगलं नाही लागते म्हणा. हा. थोडीशी चव वेगळी येते. असं का? आणि तांदूळ कुठे आहेत? तांदूळ आहे का ते? एवढे तांदूळ? हा. एवढे तांदूळ होते? मग आळती ना ती. हा का? ते राशनचे तांदूळ नाही आहेत. हां. भारीचे तांदूळ आहेत. साधेवाले? हा. राशनच्या तांदळाची भारी लागते पण राशनचे तांदूळच नाहीत आपल्याकडे. असं का? हम्म. सोनं बदबद आहे मग. सोनं बदबद. हा का? हा. संध्याकाळी पडेल का पाऊस? आहे बदबद पडल? माहित नाही मला. हा. माहित नाही. आज पडला ना पाऊस. जास्त पाऊस पडला बरं. बदबद बदबद ती वेगळीच भाषा वापरू राहिली. मला नाही येत ती भाषा. दूध किती आणलं का? 1 लिटर? दूध का? तुम्ही पुण्याचा आणला आज दूध बरं. असं का? हा. मुद्दाम आणलं ना तुम्ही. जास्त चहा पितोय म्हणून मी. तसं काही नाही. मग आणि तेल संपलं होतं. कॅन्ड आणली तेलाची. हे ना का? तेल संपलं होतं. आता तेल किती दिवस झाले आणलंच नव्हतं. तेल भरून नाही. 830 रुपये काहीतरी लावले. उतरले का मग रे? काय माहिती काय झालं. झालं? बाजूला हा का? नंतर टाकून देईन आता. दूध काढून ठेवते. गुलाब किती लावले? 3 लावले होते. हा. 10 रुपयाला एक गुलाब, 50 रुपयाचा गजरा, 30 रुपये. 3 गुलाबाचे 30 रुपये आणि 50 रुपये दुसरं गजऱ्याचे. काय खरेदी केली मला तेवढंच केलं ना. आणि मेहंदी लावली. मेहंदीला मेहंदीचे 20 रुपये. पूर्ण लिहून ठेवा. मी तुम्हाला पैसे देते. असं का? पाऊस पडायला पाहिजे आज बदबद. नको पाऊस. नको? बस झाला पाऊस.
गरम लय व्हायला पण हा. कसं काय बस झालं का एवढं पाण्यात दूध? मग पाऊस म्हणूनच मला मग गरम लय व्हायले पाऊस येणार आहे बरोबर. मला असं हवेला जो वाटेल की ते ब्लाऊज लय चांगली दिसाली का साडी बी भारी दिसाली ही साडी पण भारी दिसाली माहिती का तुला आई दुपारीच म्हणे फोन आलता आईचा साडी दिसाली म्हणे लय भारी ते कशाला टाकाली तुम्ही घेतलं का मला साडी? कोणी घेतली मग तुम्ही सांगितलं मी कोणा घेतली ते. कोणी घेतली माझ्या आईनं बाबानं. असं का धोंडे खायला गेले. चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. रोज काही ना काही टाकायचा प्रयत्न असेल. आता मी रोज व्हिडिओ टाकणार आहे. बघू आता रोज. रोज टाकत राहिले तर रोज 1% तू पहिल्यापेक्षा बेहतर बनत असती. एक रियालिटी आहे. कुठं बी कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असेल तर जर ते काम तुम्ही रोज करत असेल रेग्युलर करत असेल मनापासून तर त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना अनुभव तुमचा हा वाढत राहतो. एक रियालिटी आहे मित्रांनो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर एक लाईक करा प्लीज कारण का लाईक खूप महत्त्वाचा आहे बरोबर तुम्ही. आणि आम्ही इंस्टाग्रामवर एका खतरनाक रील टाकली असं तिला वाटते शुभांगीला. कशी वाटली रील आजची म्हणजे खतरनाक? सगळ्या व्हिडिओ पेक्षा मला ती व्हिडिओ लय आवडली. असं का? चला एकदम भारी मित्रांनो थँक्यू सो कारण तर मच. ते माझ्या मनासारखं झालंय बरं. पहिली का? वेळेस कुछ नया करते रहेंगे हम और आपका सपोर्ट तुमचं प्रेम पाहिजे. काहीतरी नवीन करायचा प्रयत्न असेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि शुभांगीसाठी एक कमेंट आज झालीच पाहिजे असं मला वाटतंय मित्रांनो. कशी दिसते म्हणजे तू आज याच्यासारखी दिसते माहिती आहे का? श्रद्धा कपूर. थँक्यू सो मच धन्यवाद. चला मित्रांनो खीर खायला या. खीर झाली आता थोड्या वेळाने आम्हाला जेवण करायचंय. चला तुम्हाला थोडंसं वातावरण दाखवतो बाहेरचं. बघा थंडगार हिरवगार नारळाची बाग आणि थंडगार वातावरण. ठीक आहे. बाहेर थंड लागतंय मध्ये आतमध्ये लय गरम होऊन जातं. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला थँक्यू सो मच.